नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। वार शनिवार, तारीख होती 16 ऑगस्ट। घुलेवाडी तालुका संगमनेर आणि घुलेवाडीतल्या धर्म मंडपामध्ये कीर्तन सुरू होतं। अभंग होता संत तुकारामांच्या तुकाराम गाथेतला आणि अभंग क्रमांक होता 1621। एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता, आता धन्य होऊ स्मरविता स्मरण। अर्थात तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणांची। अतिशय सुरेख अशा अभंगाची निवड होती। कीर्तन सेवा सुरू होती, पण हा कीर्तन आणि या कीर्तनातला अभंग सोडवता सोडवता भांडण सोडवावं लागलं, हे दुर्दैव आहे। आतापर्यंत आपण अनेक कीर्तनकारांची कीर्तनं ऐकली। अगदी गुरुवर्य हरिभक्तपरायण माबासाहेब दांडेकर असतील, हरिभक्तपरायण चारुदत्त ताफळे असतील, हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर असतील आणि अशी कितीतरी। या सगळ्यांच्या कीर्तनांच्या जुन्या क्लिप मिळवायला आपण आजही उत्सुक असतो। अरे कुठे आपळे बुवांचे दांडेकरांची मला दे ना प्लीज, मला पाठवून व्हॉट्सअप कर। पण आज त्या कीर्तनात काय गोंधळ झाला त्याची क्लिप बघण्यासाठी आज डोळे आतुर होत असतील तर आपण कुठे चाललोय? खरं तर कीर्तन सेवा म्हणजे काय, कीर्तन देतात म्हणजे काय, आपण शिकावं ते हरिभक्तपरायण शेख मोहम्मद महाराजांच्याकडून, ज्यांनी कीर्तन सेवा करताना वैकुंठवास काय असतो हा उपभोगलाय। कबीर अत्तार असतील, आणखी कितीतरी नाव आहेत। पण या सगळ्यांमध्ये जे कीर्तन घुलेवाडीत झालं ते कीर्तन बघण्यापेक्षा कीर्तनात गोंधळ काय झाला याच्या क्लिप्स व्हायरल होतात, हे दुर्दैव नाही का? आता कीर्तनकार कोण होते, का गोंधळ झाला, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत। अर्थात त्यावेळी कीर्तन सेवा देणारे कीर्तनकारच आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत, ज्यांचं नाव आहे हरिभक्तपरायण शब्दप्रेमी श्री संग्राम बापू भंडारे महाराज। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। जय श्रीराम। जय श्रीराम। म्हणजे मला आता मी ज्या सगळ्यांची नावं घेतली म्हणजे अंगावर शहारे आली की या सगळ्यांची कीर्तनं तुम्ही स्वतः पाहिलेली आहेत, ऐकलेली आहेत, अनुभवलेली आहेत। ज्या कीर्तनामध्ये एखादा अभंग घेतला की तो सोडवेपर्यंत पिन ड्रॉप सायलेन्स असतो, फक्त मध्ये होकार असतो, टाळ्या असतात, गजर असतो। पण या कीर्तनामध्ये ते पाहायला मिळालं खरं, पण त्या जोडीला पाहायला मिळाली ती तुतुमय, अहंकार, अभिमान, द्वेष, मत्सर, कुठे क्रोधही पाहायला मिळाला। या सगळ्या गोष्टी का पाहायला मिळाल्या, असं नेमकं काय घडलं हेच आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं। मला आठवतंय ती वेळ, तो प्रसंग, अब्जुल्लाचा प्रसंग तुम्ही सांगत होतात। तो अब्जुल्लाचा प्रसंग झाला आणि मधून एक आवाज उठला की अभंग सोडवायचा राहिलाय, आणि मग ते पुढे इथपर्यंत गेलं की अरे अभंग सोडवता सोडवता कीर्तनकारालाच कीर्तन सोडून जावं लागलं। नेमकं काय घडलं, नेमकं काय घडलं? ते संगमनेर मधलं जे घुलेवाडी गाव आहे, त्या गावामध्ये आता मुळात संगमनेरमध्येच एक हिंदुत्वाची चळवळ उभी राहते। संगमनेर तालुक्यामध्ये हिंदू हा शब्द उच्चारायला सुद्धा एक काळ असा होता की लोक घाबरायचे, हिंदू नव्हते उच्चारत, कारण वेगळे धडे दिले जायचे, वेगळे डोस दिले जायचे। बोलू आपण त्याच्यावर पुढं। पण मागच्या 1 वर्षापासून पोरांना भगव्या टोप्या घालायला अभिमान वाटायला लागला, पोरांना भगवे झेंडे मिरवायला अभिमान वाटायला लागला, पोरांना आपल्या देवी देवतांच्या उपासना करायला अभिमान वाटायला लागला, आणि एकंदरीत हिंदुत्व मिरवायलाच अभिमान वाटायला लागला पोरांना। आणि मग महाराष्ट्रभर हिंदू हिंदू हिंदू, गर्व से कहो हम हिंदू है, जो हिंदू हित का काम करेगा वही देश पे राज करेगा, असा म्हणणारा एक कीर्तनकार आहे। त्याचं नाव आहे संग्राम बापू भंडारे। म्हणून तिथल्या हिंदुत्ववादी सहकाऱ्यांनी, सप्ताह आहे
सप्ताहामध्ये 2 गट पण आहे. एका गटाचं म्हणणं आहे संग्राम बापू भांडारेला गावात बोलवायचं नाही. एका गटाचं म्हणणं आहे संग्राम बापू भांडारे हिंदुत्व सांगतात, त्यांना बोलवलंच पाहिजे. 4 दिवस तुम्ही ज्यांना बोलवायचे त्यांना बोलवा, 4 दिवस आम्हाला ज्यांना बोलवायचे त्यांना आम्ही बोलवतो. हे सगळं मला नंतर समजलंय साहेब. म्हणजे मी जी आता तुम्हाला माहिती देतोय ही मला अगोदर माहिती आहे असं नाहीये, हे मला नंतर समजले. पण आता तुम्ही विचारताय म्हणून मी तुम्हाला सांगतो. घेतली संग्राम बापू भांडारीची तारीख. कीर्तनाच्या अगोदर 5 मिनिटं गावात पोहोचलो. मंडपात भगवे ध्वज लावलेले होते, पोरांनी भगव्या टोप्या घातलेल्या होत्या. मी माझी गाडी धर्ममंडपाच्या तिथं लावली, मी स्वतः चालवत गेलो होतो. दुसऱ्या गाडीमध्ये बसून त्या जिथं फेटा वगैरे बांधायचा होता तिथे सगळी तयारी केली. कीर्तनाला आलो. माझा स्वभाव मुळात असा आहे साहेब, आपल्या संतांनी सांगितलं कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तनामध्ये तुमचं अंग हरिरूप होतं. अंग हरिरूप होणं छोटी गोष्ट नाहीये. म्हणजे भगवतमय काया होणं ही फार मोठी अवस्था आहे. आणि ती अवस्था प्राप्त होण्यासाठी त्या मंडपात वातावरण पण तसं पाहिजे, तितकं सात्विक पाहिजे. मला जर मंडपामध्ये पंखे सुरू असले ना, पंखे सर, मी सांगतो पंखे बंद करा, तेव्हा मला काहीतरी आठवल, तेव्हा मला काहीतरी सुचल. इतकी शांतता असावी लागते. तुकाराम महाराज म्हटले, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्हाला जर सिद्धी प्राप्त करायची असेल तर तुमचं मन प्रसन्न पाहिजे. प्रसन्न म्हणजे काय, त्याला विक्षेप नकोय, स्वच्छ पाहिजे. आणि ती मनाची शांतता जर कीर्तनात नाही मिळाली तर काय तुम्ही कीर्तन सांगणार आहे. भेटली मला शांतता, भेटली. कीर्तन सुरू झालं. कीर्तन किती वाजेपर्यंत गेलंय, कीर्तन जवळजवळ 10च्या पुढे निघालंय. कीर्तन 9ला सुरू झालंय, 10च्या पुढे कीर्तन निघालंय. शांततेत एक एक वाक्य लोकांना आवडतंय, टाळ्या वाजवताय, उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय. मग एक व्यक्ती चालू कीर्तनामध्ये मला खालून म्हणाली, मी विषय सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतोय, टाळ्या वाजताय. एक व्यक्ती खालून म्हणाली, अभंग सोडवायचा राहिलाय. तुमचं त्याच्या आधीचं वाक्य सांगतो मी तुम्हाला. त्याच्या आधीचं वाक्य, औरंग्या ज्या अब्जुल्याला घाबरायचा, त्या अब्जुल्याला ज्याला औरंग्या घाबरायचा त्याला छत्रपती शिवरायांनी 1.5 मिनिटातच ठोकला. बरोबर, हे तुमचं वाक्य होतं. त्याच्यानंतर मग टाळ्या पडल्या, टाळ्या वाजल्या. बरोबर, श्रोत्यांमधून उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्या. आणि मग उत्स्फूर्त श्रोत्यांमधून प्रतिक्रिया आल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय वगैरे जय घोष झाला. आणि लगेच खालून एक व्यक्ती म्हणाली, अभंग राहायला सोडवायचा. महाराज अभंग राहायला सोडवायचा. एक कीर्तनकार म्हणून मी ते वाक्य अगदी विनोदाने घेतलं, सहज घेतलं. मी त्याला अत्यंत सहानुभूतीपूर्वक म्हणालो, बाळा 11 वाजेपर्यंत धीर धर, 11 वाजता तुला मोक्षच देतो. तू 11 वाजेपर्यंत धीर धर. म्हणजे रागत नाही सर, माझ्या चेहऱ्यावर हास्य आहे तेव्हा. बरोबर, मी ते सहज घेतले म्हणजे लोकांनाही गैरसमज नको व्हायला. आणि मला पण त्याचा राग आलाय वगैरे असं अजिबात माझ्या मनात नव्हतं. ठीक आहे, तो म्हणाला, मी म्हणालो, बाळा 11 वाजेपर्यंत धीर धर, 11 वाजता तुला मी मोक्ष देतो. बरोबर बरोबर. आता मोक्ष देतो याचा अर्थ काय सर? हे बघा, मोक्ष आम्हा घरी कामारी ये दासी, आमच्या दारातली दासी आहे मोक्ष. साधू संतांचं ध्येय आहे मोक्ष. मोक्ष म्हणजे मृत्यू नाहीये. मोक्षाला लाता आणतो असं जो सुद्धा तुकारामने म्हटलं, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. का तर तो संत संघापेक्षा मोक्ष महत्वाचा नाहीये. पण मग मला याच्यावरच महाराज एक प्रश्न पडलाय, तुम्ही त्याला मोक्ष कसा काय देऊ शकता? मोक्ष म्हणजे तुला जो प्रश्न पडलाय, साधं उत्तर देतो, मोक्ष म्हणजे मोकळा केला. मोकळा केला, निवांत केला, निवांत केला, समाधानी झाला. तुम्हाला ते करायचं. मला त्याला म्हणायचं होतं, तुला जे वाटतंय मी अभंगावर बोलत नाही, निरसन मी करतो, तर मी 11 वाजता तू स्वतःच म्हणशील, महाराज तुम्ही अभंगावरच बोल. बरोबर, म्हणजे हे मला त्याला सांगायचंय. पण आता ज्यांनी कधी कीर्तनच ऐकली नाही, बरोबर, ज्यांना कधी वारकरी संप्रदायाचं मुळात हिंदू धर्माचं तत्वज्ञान माहित नाही, त्यांनी मोक्ष शब्दाची व्याख्या काय केली? धमकी दिली. अहो धमकी नाहीये ती,
त्याला मी आश्वासित करतोय की बाळा मी तुला 11 वाजता तुझं समाधान करतो. त्यानंतर पण तो म्हणाला, परत उलट बोलला, नाही महाराज गादीची आचारसंहिता आहे. बरोबर. मग मी त्याला मग म्हटलं, तुम्ही म्हणाले अरे बेटा 11ला तुला मोक्षच देणार. अरे बाबा तू थांब. म्हणजे मी तरी त्याला काय तुम्ही कन्व्हिन्स, बेटाच म्हणत होतात. मी बेटा म्हणतोय आणि त्याला कन्व्हिन्स काय करतोय, दादा ऐक ऐक थांब. बरोबर. बर दादा, हे जेव्हा सगळं सुरू झालं याच्यावरचं एक वाक्य तुमचं एक पुढचं आणखी एक महत्वाचं आहे. 11ला जर तुला किंवा 11 नंतर तुला मोक्ष नाही भेटला ना तर डायरेक्ट कंप्लीट कर माझ्यावर. खरं आहे ना? हा म्हणालो मी त्याला एवढे म्हणालो की मला लक्षात आलं ना तो मला आडवा चालतोय. म्हणजे तो माझ्यावर प्रेमात बसलेला नाही, तो माझ्या विरोधात बसलाय हे मला जाणवलं त्याच्या बोलण्यावरनं. मग त्याला म्हणालं, दादा तू मला उलट बोलतोय सारखा. जर तुला 11ला मोक्ष नाही भेटला, म्हणजे समाधान नाही भेटलं, तुझं सॅटिस्फॅक्शन नाही झालं, तू संतुष्ट नाही झाला, तर माझ्यावर कंप्लेंट कर. ओके. आता मला असं म्हणायचं की हा प्रसंग तिथेच मग एक व्यक्ती उठली, चालू द्या तुमचं असं वगैरे, मग ते प्रकरण थांबलं नाही. ते काय झालं, तो जेव्हा थांबायचं नाव घ्याय नाही, हे बघा आम्ही पण आम्ही त्या गादीवर उभा आहे तेव्हा त्या गादीची एक प्रतिष्ठा असते. संग्राम बापू भांडारे किरकोळ माणूस आहे, त्याला शून्य किंमत आहे असं समजा चला. पण मी ज्या गादीवरनं ते सांगतोय त्या गादीवर लोकांचा विश्वास आहे आणि त्या गादीचा समोरचा माणूस वारंवार अपमान करतोय, त्याला काहीतरी आपण साथ घालतोय, तो प्रतिसाद तर देत नाही, आडवा चालतोय. मग एक शिस्त राहिली पाहिजे. हे बघा अशी लोक जर आपण लाडावून ठेवली की ती उलट सुलट बोलताय खालून, आपण हसल्यावर असो 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 चला 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 ठीक आहे, त्यांची प्रवृत्ती इतकी वाढते दादा, दुसऱ्या दिवशी ते दुसऱ्याच्या कीर्तनात तसाच राडा घालतात. म्हणून मी कार्यकर्त्यांना म्हणालो यांना धर्ममंडपाच्या बाहेर घ्या, तर मी कीर्तन करतो. एक शिस्त गरजेची आहे का नाही मला सांगा. तुमचं एक त्याच्यानंतरचं वाक्य आहे की इथल्या लोकांनी म्हणजे सगळ्यांनी हे केलंय तर मी मान्य करतो, असू देत त्याला, असंही तुम्ही म्हणाले. हो 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 है ना? हो. धर्ममंडपाची मान्यता आहे. काय झालं मी जेव्हा म्हणाल त्याला बाहेर घ्या, तो बेशिस्त आहे, बेशिस्त आहे, त्याला बाहेर घ्या. पण तो जो गट आला होता खास भांडण करण्यासाठी, तो गट म्हणाला का आम्ही बाहेर जायचं, म्हणजे पुन्हा भांडायला सुरुवात केली. मग आपली पोरं म्हटले अरे आम्हाला कीर्तन, आम्ही बापूला बोलवलेलं आहे, कीर्तन तर झालं पाहिजे, त्रास करू नका. मग मीच भूमिका घेतली की जाऊ द्या यांच्यात बाहेरच्या गावामध्ये असा एखादा असला वेडा त्याला बाहेरच काढलं जातं. पण ऑलरेडीच त्या गावात काही भांडायलाच आलेले माझ्यासोबत किंवा त्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकाऱ्यांसोबत, कुणासोबत का ना, पण वाद आम्हाला घालायचा आहे आज. याच भावनेने आले म्हणून मी निर्णय घेतला, ठीक आहे मी माघार घेतो, बसवायचंय बसला. ओके. आता मला म्हणायचं याच्यानंतर तुम्ही अभंग सोडवायला घेतला. केसाजी, बाजी, तानाजी, धनाजी, धर्मवीर संभाजी या सर्वांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारतो, त्याचं नाव छत्रपती. बरोबर. त्यानंतर तुमचं वाक्य होतं, छत्रपती शिवरायांनी भगवा ध्वज फडकावला, ज्ञानेश्वर महाराजांनी वारीच्या रूपानं धर्म टिकवला, ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वांना एकत्र करून एक चळवळ उभी केली, वर्णभेद जातीभेद संपवला, भगव्याला महत्त्व दिलं. तेच तुकाराम महाराज काय म्हणतात, ते आपल्या पूर्वजांनी जे केलं ते ज्ञानेश्वर महाराजांनी शिवरायांनी केलं, तेच आपण करू, पहिले करू, अवघे धरू, आणि मग तुमचा अभंग सुरू झाला. त्याच्यानंतर तुमचं एक वाक्य होतं, आपण पण सर्वांना सहकार्य करू आणि सगळे मिळून आपल्या धर्माचं रक्षण करू. काय आहे अभंगावर, आहे ना अभंगावर मी, असं तुम्ही वाक्य म्हणालात. मग तिथून जे तुम्ही अभंगावर आहे ना मी असं म्हटलं इथपर्यंत एकदम परफेक्ट होतं. पण इथेच जे तुम्ही त्यावेळी त्याला सोडलत ना, तिथे काय की धर्ममंडपाची मान्यता आहे ना, चल असू देत बाबा, तुम्ही माघार घेतली है ना, का तर नारदाच्या गादीचा अपमान होता का म्हणे. मग इथे पुन्हा त्याला का धरून बसलात तुम्ही, इथं तुम्ही काय केलं तुम्हाला मी सांगतो. कुणाही देहाचा न घडो मत्सर, हेची वर्म सर्मेश्वर पूजनाचे. बरोबर. का डोक्यात राहिला तुमचा तो, तुम्ही तर अगदी अभंग सोडवायला घेतला होता. तुम्ही हे तिथं जे वाक्य म्हटलं ना, कुठलं ते पण सांगतो मी. जो भाऊ म्हटला अभंगावर बोला ना, त्यानं जर आज घेतलेला अभंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी आजचं सर्व मानधन त्याला देणार. हे तुम्ही म्हणायला नको होतं. तुम्ही सांगा, मी काय बोलत नाही, मला आठवतंय, मी सांगतो. तुमची वाल्या कोळीची गोष्ट आम्ही प्रत्यक्षात ऐकली आहे. जे तुम्ही उभं करता ना वाल्या कोळी, काय हिंमत आहे, काय विषाद आहे, परत त्यांनी तसं एखादं कर्म करायचे. खरंच चेष्टा करत नाही मी, ज्या बघा मी एकदम जे रिअल आहे तो मांडणारा मनुष्य आहे. मला इतकंच म्हणायचं की ती वाल्याकोळीची गोष्ट ऐकल्यानंतर लहान मुलांना सुद्धा वाल्याकोळी कसा इथं कळतो
की बस आता आपल्याला काय व्हायला हा. तुम्हाला असं वाटत नाही का आपण त्याचा विषय का डोक्यात मी घेतला? त्याच्यावर आलो हा फार महत्वाचा पहिलं प्रश्न नाही आहे. हे हो, तर पहिले हो. मान्य आहे का तुम्हाला की तुम्ही त्याला घ्यायला नकोच पाहिजे होतं? हा मी सांगतो ना तुम्हाला कीर्तन त्याचं उत्तर पूर्ण देतो झालं. मी त्याचं उत्तर देतो तुम्हाला. ज्यावेळी तो म्हणाला अभंगावर बोला, हा. मी त्याला सांगितलं 11 वाजेपर्यंत धीर धर. त्यानंतर तो पुन्हा उलट बोलला. त्यानंतर एक संघर्ष उभा राहिला. त्या संघर्षामध्ये आमचे 15 मिनिट गेले. किती गेले? 15 मिनिट आमचे गेले त्या संघर्षात. आणि तो जो 15 मिनिटाचा वेळ गेला ना तो संग्राम बापू भंडारेचा नाही गेला. पण हे दादा दादा एक मिनिट. हेच वाक्य तुम्ही त्यावेळी पहिले बोललात मग सुरू झालंय ते. कोणतं वाक्य? की आहे अभंगावर, आहे का अभंगावर? मी इथपर्यंत ठीक आहे. मी ते नाही सांगत आहे तुम्हाला. त्याच्या पुढं तो जेव्हा मला म्हणालाय ना की महाराज तुम्ही अभंगावर बोला, हा तो बसला होता नंतर तुम्ही बसवलं होतं ना त्याला. नाही तो संघर्ष नाही. आपण पूर्ण 15 मिनिटं संघर्ष झालाय तो. हा ना. आपण जर ते सगळं दाखवत बसलो हो. ते नाहीये नाहीये ना. सगळ्यांकडे footage. हा. काय झालं त्यानंतर मी जेव्हा म्हणालो ना दादा की याला बाहेर घ्या, हो. हा शिस्त पाळत नाहीये, हो. मग तिथं जो संघर्ष उभा राहिला त्या संघर्षामध्ये 15 मिनिट गेली ना वाया लोकांची. हा. कीर्तनात जे श्रोते बसलेले होते हा. ना त्यांचे 15 मिनिट गेले, बरोबर. माझे जाऊ द्या, कीर्तनकाराचे जाऊ द्या. म्हणून तुम्ही म्हणाला. पण जाणते जे श्रोते आले होते हा. त्यांच्या आयुष्यातले 15 मिनिट व्यर्थ गेले त्या व्यक्तीमुळे. म्हणून तुम्ही त्या म्हणालात. व्यक्तीमुळे गेले. म्हणून बरोबर तुम्ही म्हणालात. बरोबर. मग नंतर मी जेव्हा कीर्तन सांगत होतो हा. तेव्हा माझ्या मनात एक विचार असा आला की कदाचित लोकांना असंही वाटू शकतं की संग्राम बापू भंडारेमुळे तर नाही ना आपले 15 मिनिट गेले वाया, असं वाटू शकतं ना. ठीक आहे, जो कीर्तनाला ठीक आहे, आला. ठीक आहे. म्हणून हा, हा. चूक कोणाची आहे? हा हे तुम्ही या चूक कोणाची हे त्या लोकांच्या निदर्शनात आणून दिलं पाहिजे. आणि म्हणून जर तुम्ही बोलला. चुकून कुणाला असं वाटलं असेल, हे बघा नेरेटिव्ह सेट करणं फार सोपं असतं. माझ्या कीर्तनाला अगोदरच विरोध होत होता. विरोध होत असताना पोरांनी ताकदीने माझं कीर्तन तिथं बसवलंय. त्याच्यात एक जण म्हणतोय अभंगावर बोला. तो जर नेरेटिव्ह सेट झाला की काल रात्री आलेला कीर्तनकार अभंगावर बोलत नव्हता, नेरेटिव्ह सेट व्हायला किती बरोबर वेळ ना. लागतो मग तुम्हाला माहितीये. मग मी मला एवढंच दाखवायचं होतं की की जो हा. व्यक्ती आक्षेप घेतोय त्याच्यावर राग नाही माझा. तुम्ही जे प्रमाण सांगितलं कुण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्मये सर्वेश्वर मला पूजनाचे, एकच मी म्हणायचं. एवढंही म्हणतोय की तो माझा सहकारी आहे दादा. तो हो, माझा तुमचं वाक्य आहे ना सहकारी त्यात. आहे. बाकीच्या कोणीच नक्की, काही बोलू नक्की, नका. नक्की. आज ज्याचं म्हणणं आहे मी अभंगावर बोलावं, बोललो ना मी, असं तुम्ही म्हणाला. त्याने जर आज मी सेवेला घेतलेला अभंग म्हणून दाखवला तर आज तुम्ही माझा काय जो सन्मान करणार आहे तो त्याचा करूया. ओके ठीक आहे. ही माझी भावना होती. मला ठीक आहे त्याला ना. टार्गेट करायचं नव्हतं, मान्य आहे मला ना. लोकांना दाखवून द्यायचं होतं. त्याच्यामुळे की 15 ही मिनिटं वाया गादी- गेली. ही गादी टाइमपास नाहीये. 15 मिनिटं त्याच्यामुळे वाया गेली. त्याच्यामुळे वाया गेली. त्या व्यक्तीमुळे 15 मिनिट वाया गेली. नंतर तुम्ही हे वाक्य उच्चारल्यानंतर जे काही गोंधळ घडला हा. त्याच्यामुळे लोकांचं अख्खं कीर्तन वाया गेलं. जे तुम्ही अख्खा अभंग सोडून शेवटी जय विठ्ठल म्हणतो आपण, शेवट आपल्या कीर्तनाचा, ती संधी मिळाली का श्रोत्यांना? त्यांच्यापर्यंत अख्खं कीर्तन मिळालं का? माझं मत काय माहितीये तुम्ही सर? त्यांच्या 15 मिनिटाचा विचार केला. हो. मला आनंद झाला. हा. पण त्या श्रोत्यांच्या पुढचा 1 तास घालवला होता तुम्ही. आता पण त्याच्याने काय झालं माहितीये सर, हे जे मी केलं ना त्या दिवशी, ते वाईट वाटलं की नाही मला फक्त सांगा. मी त्या दिवशी जे नाही, केलं, हे वाईट वाटलं. मला वाईट वाटलं ना, 100% वाटलं की आज ना. माझ्या पण श्रोत्यांना त्याच्याने फायदा पूर्ण हे बघा, एखादी गोष्ट आहे ना चांगली नाही होत पण ती चांगल्यासाठी होते. एखादी जी गोष्ट घडते ती चांगली नाही होत पण ती चांगल्यासाठी होते. त्या दिवशी ते जे तिथं झालं ना त्याचा परिणाम काय झाला माहितीये दादा? महाराष्ट्रात आता इथून पुढे असे जे असतात ना 150 आणे म्हणू आपण त्यांना, ते त्या गादीच्या जेव्हा कीर्तन चालू असतं, मी कीर्तनच म्हणत नाही बघा, नाटक असू द्या, कीर्तन असू द्या, सभा असू द्या, तुमचे काय जे प्रश्न असतील नंतर विचारा. Exactly. पण चालू कार्यक्रमात गोंधळ घालणं याच्याने काय संदेश गेला की आता बाकीच्या महाराष्ट्राचं सोडा पण घुलेवाडी गावात इथून पुढच्या काळात कधीच कीर्तन बंद पडणार नाही. आणि त्याचं श्रेय संग्राम बापू भंडारेला. मान्य आहे. आणि तुम्ही श्रेय कधी घेणारच नाही हेही मी तुम्हाला सांगतो. त्याचं कारण तुम्ही सुरुवातीला एक मस्तपैकी ओवी म्हणाला, कीर्तन सांगत सांग. हो. म्हणजे तुम्ही जेव्हा अभंग सोडवत होतात ना तेव्हा तुम्ही एकरूप झाला होतात, अंग एकरूप झालो. मग एकरूप झाला होतात तुम्ही विठ्ठलाशी, पांडुरंगाशी, तर देहबुद्धीत कशाला अडकलात? कशाला त्याला हे ऐकवायला पाहिजे की जर तू अभंग म्हणून दाखवशील तुला मी मानधन देतो? तुम्ही कोण त्याला मानधन देणार? आणि तुम्ही मानधन करण्यासाठी थोडी सेवा करायला दादा, जी लोक त्या परंपरेचा आदर करतात ना त्या लोकांना दाखवून दिलं पाहिजे की आपली परंपरा किती मोठी आहे. तुम्ही एक सुंदर वाक्य आता म्हणालात, कुठलं माहितीये? की आता परत कोण कीर्तनात गोंधळ घालणार नाही. नंतर विचारायला पाहिजे होतं. खरं आहे ना? नंतर विचारायला पाहिजे होतं शंका कुशंका काय असतील ते. मला हेच म्हणायचंय,
अख्खं कीर्तन पूर्ण झालं असतं, सगळी सेवा पूर्ण झाली असती, नारदीय गादीला ते अर्पण झालं असतं, सगळ्या श्रोत्यांना आनंद झाला असता. मग शंका विचारली असती, बाबा जवळ बोलून काय रे, झाला ना आता अभंग पूर्ण, करू शकलो असतो पण. त्याने लोकांमध्ये सुरुवात केली होती, म्हणून आपण त्याचा लोकांमध्ये शेवट लोकांमध्येच करावा लागेल ना. मग अभंग झाल्यावर पण केला असतं ना. मग कीर्तन केला, सेवा अभंग झाल्या- झाल्यावरच केलंय दादा. अभंग- कीर्तन 11 वाजलेले जेव्हा मी त्याला प्रश्न शेवट नाही ना झाला पण कीर्तन झालंय, आम्ही कीर्तनाचा समारोप केला, शेवट काय? कीर्तनाचा समारोप आम्ही समारोप केलाय. करणं आणि अशा मी पद्धतीने अभंग गुंडाळावं लागलं. अभंग दादा आम्ही त्यांना समजावून सांगितला, विषय क्लिअर झाला, आणि सगळा विषय क्लिअर झाल्यानंतर हा विषय घेतलाय आपण. हा शेवटच्याच टप्प्यातला विषय. कीर्तन शेवटच्या टप्प्यात आहे, फक्त शेवट जो आपण म्हणतो ज्याला आपण की तो गोड व्हावा, नाही झाला ना तो गोड नाही झाला. जसं आता आपली मुलाखत चालली, मुलाखत अर्धवट म्हणजे शेवटच्या हे बघा, जेवण करताना शेवटच्या घासाला खाडा लागला. एक्झॅक्टली. मग आता मुलाखत करताना अर्धवट झाली तर मला तर दुःख होणारच ना. तसंच तुम्हाला कीर्तन करताना अर्धवट तर दुःख होणारच ना. कारण की नक्की आपण जातो सेवेसाठी, सेवा देण्यासाठी. सेवेसाठी जातो श्रोत्यांनी, पण आपण भक्ती करण्यासाठी जातोय, ज्ञानार्जन करण्यासाठी जातोय. हा भाव श्रोत्यांचा पाहिजे. आपण बिघडून ठेवलंय, समाज आपण बिघडवलाय. बघा, राजकीय नेते सभेत कोणी बोललं ना गोड गोडच बोलतात. एक फक्त अजितदादा पवार आहे, जागेवर झापतात. बाकीचे आहे ना गोड गोड बोलतात या असल्या येड्यांना. ते अजितदादाची जी सवय ना, जागेवर त्याची खोड मोडतात, त्याच्याने शिस्त लागते. ठीक आहे, चला संग्राम बापूंमुळे अशी एक शिस्त तरी लागेल. आणखी एक महत्वाचं, मी अहो दादा, उद्या काय होणार आहे माहितीये का? असंच सुरू होणार आहे. ज्याला जे जो तो महाज्ञानी झालाय. आपले आळंदीचे जे सोबदार आहेत, माननीय सोबदार तुमचे चांगले ओळखीचे, तेही तुमचे मित्र आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे तुमच्या विषयात नव्हे, की यापुढे कीर्तनात एक असा एक पांडा पडला पाहिजे की जेव्हा महाराज कीर्तन करतात, कीर्तनाची सेवा देतात, ते झाल्यानंतर बऱ्याच लोकांना काहीतरी शंका कुशंका असतात. तर आता एक असं सेशन सुरू व्हावं कीर्तन झाल्यानंतर, एक 5-10 मिनिटे का होईना, पण कीर्तनकारानं ज्यांना काही शंका उपस्थित झाल्या असतील त्या अभंगाबद्दल किंवा आणखी काही, तर त्या सोडवण्यासाठी त्यांनी 5-10 मिनिटं द्यायला पाहिजेत. अशी प्रथा पडायला हवी, जेणेकरून त्याची शंका दूर होऊ शकते. आणि जर ती त्यावेळी कीर्तनकाराला करता आली नाही तर मोबाईल क्रमांक घेणे, बाबा रे मी अभ्यास करून सांगतो, एक 10 दिवस 2 दिवस 2 महिन्यांनी, पण त्यांनी ते त्याला सांगितलं पाहिजे. हे कसं वाटतं? आता पूजनीय राजाभाऊ चोपदार जे आहे, त्यांचं हे जे मत आहे हे अत्यंत स्वागतार्ह असलं तरी ऑलरेडी संप्रदायात अशी पद्धत सुरू आहे. म्हणजे जाहीर लगेच प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम जरी होत नसला तरी श्रोत्यांना जर प्रश्न पडलेले असतील तर ते कीर्तनकारांना अर्थात आम्हाला येऊन भेटतात. भेटल्यानंतर त्यांचे प्रश्न आम्हाला समजले, आमच्याकडे त्याची उत्तरं असली तर आम्ही देतो, नसली तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे दादा तुला आम्ही नंतर कळवूया, बरोबर, तुला माहिती घेऊन कळवतो. एवढं स्वातंत्र्य तर श्रोत्याला आहे. कीर्तनकारावर तिथंच थांबलेला राहतो ना, तो कुठं लगेच पळून चाललाय. आता जे तुम्ही बोललात की बाबा अभंगावर बोला, नाहीतर मग मी तुला मानधन वगैरे दे वगैरे, असं ते नंतर त्याचं उत्तर, तुमचं प्रत्युत्तर, तो म्हणाला मी श्रोता आहे, मी थोडीच हे करणार आहे, असं तसं. आता त्या व्यक्तीशी किती वाद घालायचा याला एक लिमिट. आणि तुम्ही ज्या गादीवर होतात, नारदी गादीवर आहात, आणि त्यात तुम्ही इतका सुंदर अभंग घेतला होता, एका सहाय्य करू कशाला आपण कुपंथाकडे वळायचं. ते इथपर्यंत गेलं की अक्षरशः तुम्हाला सुद्धा, तुम्ही आत्मबुद्धीतून देहबुद्धीकडे कधी वळालात तुम्हालाच कळलं नाही, आणि तुम्ही त्याला डायरेक्ट सायको म्हणून मोकळं झालात. खरं आहे का खोटं आहे? मला जी अडचण मला कुठं माहित होते ते कुणा नेत्याचे पीए ते भांडायला आले, मला माहित मला नेता बिता विषयच नाही. मला देहबुद्धी आणि आत्मबुद्धी, आपण फक्त कीर्तन या शब्दावर आध्यात्मिक मी प्रॉपर तुम्हाला सांगतो. मला त्याची जी समस्या दिसली, जी कुठंच दिसत नाही महाराष्ट्रभर, ती तिथंच दिसतीये, तेव्हा माझ्या लक्षात आलं मानसिक अडचण आहे काहीतरी. मग मानसिक अडचण आहे म्हटल्यानंतर मी शिव्या घालू त्याला आईमाईवरनं? मी जी अडचण आहे तीच सांगणार ना, बाबा याची मानसिक अडचण आहे, तेच सांगितलंय मी. आणि मग एक माणूस तुमच्या दिशेनं धावून येतात, एक मामा येतो त्यांचा. एक्झॅक्टली. मला तर, मी फक्त या सगळ्यांकडे काय बघतोय, म्हणजे आता आपण दोघंच, म्हणजे तुम्ही कीर्तनकाराच्या भूमिकेत आहात, मी मुलाखत करत, मी श्रोते म्हणून बघतोय. आणि इथं माझ्यासमोर महाराज बसलेत. सो त्या दिवशी मला महाराज जे कीर्तन करताना दिसत आहेत, आणि तो जो गोंधळ दिसतोय त्यात जो श्रोता आहे, श्रोत्याचं काम काय आहे? श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येतं श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? बाबा मला उत्तर द्या, मला काही माहीत नाही. मग उत्तर येतं ग्रंथानाम दासबोध, ग्रंथानाम तुकाराम गाथा, ग्रंथानाम ज्ञानेश्वरी, काय असं. या सगळ्या माध्यमातून तुम्ही उत्तर द्यायचं आहे. अशा वेळी त्या माणसाला किती त्याच्या तोंडी लागायचं हा विचार जर तुम्ही केला असता तर कदाचित, कारण तुमच्या फेसबुक, म्हणजे मी त्याला वाक्य धरून बोलत नाहीये, एक सुंदर वाक्य आहे,
तुमच्या फेसबुकवर, तुम्ही आज बघा, अर्थात तुम्हीच ठेवले, बघायला माझी काही तुम्हाला सांगायची गरज आहे. विठ्ठल हेची जीवन आहे का नाही? विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल हेची जीवन, विठ्ठल आमुचे जीवन. अगदी अगदी. मग काय प्रत्येक देहात आणि ह्याच्यात तर तुम्ही विठ्ठल दादा, पाहताय म्हणून तर तुम्ही ती भूमिका मांडली. दादा आता आपण क्लिअरच करू, तो जर मला पारका वाटला असता ना तर मी त्याच्यावर इतकं फोकस केलं नसतं. तुम्ही सहकारी म्हणालेलं तो आहात. कीर्तनात येऊन बसलाय आणि तो माझा आहे, त्याचं भविष्य सुधारलं पाहिजे म्हणून त्याच्यावर सगळे प्रयोग केले मी. हे खरं सांगतो, मी वारंवार म्हणतोय तो माझा सहकारी आहे. मला त्याला सुधरवायचा होता. मला आहे ना, तो जो ठरवून आला होता ना की याच्या आडव्यात जायचंय, मला त्याला आहे ना आत्मपरीक्षण करायला लावायचं होतं की बाळा बघ खरं काय आणि खोटं काय त्याला. आणि जर त्या दिवशी मी त्याच्यावर फोकस करत नव्हतो ना दादा, तर तो दुसऱ्यांच्या कीर्तनामध्ये सुद्धा जाऊन असाच राडा घातला असता आणि त्याच्या पदरात पाप पडलं असतं. आज जे त्याच्या बाबतीत घडलंय ना, भविष्यात तो पापाचा वाटेकरी होणार नाही. आता कदाचित तो आता आहे ना संग्राम बापू भांडारेचा सहकारी होईल खऱ्या अर्थानं. होईल, त्याला पश्चाताप कदाचित होईल ना की माझ्यामुळं काय झालंय, मी काय केलंय. आणि त्या दिवशी जर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं ना तर त्याने हेच ठरवलं असतं, हेच आपलं काम आहे ना, आपण हेच करायचं. आपण कीर्तनकारांना बेजारच करायचं, त्रासच द्यायचा, आपण गावातल्या धार्मिक चळवळीला त्रास. तो माझा आहे, मी म्हणतोय तो माझा सहकारी, बाकीच्यांनी कोणी लक्ष नाही घालायचं. तो माझा आहे, मी त्याचा आहे. माझ्यासाठी मी कष्ट घेतले. आनंद वाटला मला असं ऐकून. तो माझा आहे असं तुम्ही म्हणालात, सुंदर आहे. आता हा पाठ संपला, ओके, कीर्तन हा विषय संपला. कीर्तन जय विठ्ठल म्हणतो मी आणि आपण पुढे जाऊयात. आता त्यानंतर मग व्हिडिओ व्हायरल झाले, ज्याला हवे तसे व्हिडिओ काढून टाकले. तुम्ही देखील तुम्हाला हवे तसेच व्हिडिओ काढून टाकलेले आहेत. हा, मला जे भेटले तुम्हाला टायमिंग सकट दाखवतो. मला जे भेटले ते मी दाखवले. हा, मला जे हे बघा, त्या कीर्तनाचं पूर्ण फुटेज माझ्याकडे नाहीये. 5 मिनिट 13 सेकंदाचा व्हिडिओ जो 2 एकत्र करून दाखवलेला आहे. राडा क्रमांक 1, राडा क्रमांक 2. राडा क्रमांक 1 आहे 3 पूर्णांक म्हणजे 3 मिनिट 73 सेकंदाचा आणि राडा क्रमांक 2 आहे 1 मिनिट 40 सेकंदाचा. कारण ते फुटेज जोडताना अफजल खानाबद्दल जेव्हा तुम्ही सांगताय ना, तेव्हा व्यासपीठावर तुमच्या बाजूला डाव्या हाताला माणसं बसलेलीच नाहीत. आणि जेव्हा जो राडा होतो तिथं प्रत्यक्षात, तेव्हा तुमच्या बाजूला व्यासपीठावर डाव्या बाजूला माणसं बसलेली आहेत. आता मुद्दा तुम्हाला सांगतो काय झालं ते. माझ्या कीर्तनातलं जे दाखवलंय स्टेजवर संगमनेरमध्ये, बरोबर ना, ते पूर्ण कीर्तन आहे, त्या क्लिपच आहे. ते आपण बॅक साइड आहे, फ्रंट साइड तर नाही. मी तरी फ्रंट साइड दाखवतोय, ते बॅक साइड दाखवताय. काहींना त्या बॅक साइड क्लिप खऱ्या वाटताय, माझ्या फ्रंट साइडच्या खऱ्या वाटत नाही. काहींना उलट वाटतं. काहींना म्हणजे काहींना त्यांच्या खोट्या वाटतात, काहींना माझ्या खोट्या वाटतात, काहींना माझ्या खऱ्या वाटतात, त्यांच्या खोट्या वाटतात. मुद्दा सांगतो, त्यांनी एवढा तासभर 1.5 तास एवढं सगळं कारखान्याचे सगळं म्हणजे जो तिथं सगळं केलं ते स्क्रीनवर, बरोबर, त्याला उत्तर देत असताना मी जर अर्धा तासाची क्लिप टाकली ना, कोण बघणार पण नाही. लोकांना खूप काम आहे. मुद्दा एवढाच आहे की त्यांचा जो प्रश्न होता की महाराज छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतच नव्हते, तो मुद्दा काढण्यासाठी मी तो मुद्दा ऍड केला. पण त्यानंतर टाळ्या वाजल्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय उत्स्फूर्त. आता ते सगळं जर मी दाखवत बसलो तर त्याच्यात पुन्हा वेळ गेला, स्किप केला जाईल व्हिडिओ. मला एक 4 ते 5 मिनिटात नेमकी सिच्युएशन काय झाली हे दाखवायचं होतं. आणि जे माझ्याकडे काही तुकडे, एक बघा पूर्ण कीर्तनाचा व्हिडिओ माझ्याकडे असताना अपलोडही करून टाकला, तो नाहीच आहे. म्हणून मी आहे ते बघा, मी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत होतो. तुमच्या पीएने माझ्यावर कशा पद्धतीने प्रत्युत्तर केले ते दाखवलं. त्यानंतर मी त्याला अत्यंत सहानुभूतीनं प्रेमपूर्वक विचारलंय, अभंग येतोय का. त्यांनी काय दाखवलंय, बघा दम देतोय, त्याला उठावलाय, बघा कसं हे करतोय. तसं काहीच केलेलं नाहीये. आणि हे बघा, शेवटी मी जर एखाद्या श्रोत्यावर जर जाऊन ते दादागिरी करत असेल ना, जी लोक माझ्यासाठी आलेले असतात ना, ती सुद्धा गावकरी म्हणून एकत्र येतात. सगळं गाव माझ्या पाठीशी उभं राहिलंय आणि सगळं गाव त्याला दोषी ठरवतंय. म्हणजे संग्राम बापू भांडरे कुठेतरी बरोबर आहे ना. शेवटी गावकरी एकत्र होतात, आम्ही चुकलो तर नाही. तुम्ही गावकरी का माझ्या पाठीशी उभे राहिले. अफजल खानाचा प्रसंग सांगितला, याच्यात नो डाऊट ते प्रत्यक्षात विषय सगळी. तुम्ही जे 2 व्हिडिओ टाकलेत, अफजल खानाचा एक प्रसंग आणि नंतर झालेल्या राड्याचा, त्यांनी जो व्हिडिओ टाकलेला आहे
त्यामध्ये राण्याचा तर टाकलेला आहे, हा. अफजल खानचा टाकलेला नाही टाकलेला, पण एक टाकलाय तो सर्व धर्म समभाव, सर्व धर्म जो समभाव. तुम्ही टाकलेला नाही. तो मी टाकलेला नाहीये. म्हणजे मग मला आता असं म्हणायचं की ज्यानी त्यांनी ना फक्त आपल्याला काय टाकायचं आणि दाखवायचं ना हाच विचार केलाय. मुळात लोकांना मूर्खात आणि वेड्यात काढले अक्षरशः. मुळात भांडण कुठून सुरू झालं माहितीये सर? नाही पण हे मान्य आहे की नाही, त्यांना हवा सोयीचा तो त्यांनी त्यांनी टाकलाय. तुम्हाला हवाय सोयीचा तो तुम्ही टाका. हा, मी सरळच अब्दुल्ला म्हणतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल्ला ठोकलाच हे मी जगाच्या पुढे मान्य स्क्रीन लावून आहे. दाखवत. हो, पण सर्व धर्म समभावाचा तुम्ही नाही टाकलात, त्यांनी अफजल खानाचा नाही टाकला. याच्यात काय लपवायचं एकमेकांना, मला हा प्रश्नच पडलाय. ह्याच्यात काय लपवायचं होतं तुम्हाला आणि त्यांना तरी? जर तुम्ही भर धर्म मंडपामध्ये सर्व धर्म समभावाबद्दल हे वाक्य घाणेरडं आहे असं बिंदास बोललेलं आहात, तर ते लपवायची गरजच काय होती? ते तर त्यांनी ओपन स्क्रीनवर दाखवलं. त्याच्यावर पुन्हा मी पटवून नाही, देतो म्हटलं, दाखवलं ना. हा, आणि पटवून अफजल देतो. खानावर तुम्ही बोललेला आहात, तुम्ही अफजुल्ला बोललाय, ते त्यांना दाखवायला काय प्रॉब्लेम होता? अफजुल्ला तर अख्खा महाराष्ट्र बोलतो, ऐक अफजुल्ला तुझी धुळधाण, हे आपला पोवाड आहे. हो 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 हो. मग तुम्ही एकमेकांचा स्वार्थ का जपलात? काय लपवायचं होतं तुम्हाला? त्यांना काय लपवायचं आणि तुम्हाला काय लपवायचा प्रश्नच पडलाय मला तर. मला काहीच लपवायचं नाही. त्यांनी जे दाखवलं ना की सर्व धर्म समभाव हे खोटारडं वाक्य आहे. हा, मी जे बोललोय खोटाड्याने तुम्ही बोललाय. हा, मी बोललोय हा. ना खोटारडं वाक्य आहे. आणि मग मी श्रोत्यांना म्हटलं थांबा पटवून देतो. हम्म. ते त्यांनी का नाही दाखवलं? जसं तुम्ही म्हणालात की अर्धा तास कोण बघणार आहे, कदाचित त्यामुळे दाखवलं नसेल. हा, मग पटवून देत असताना मी एवढंच पटवून दिलं की आमच्या हिंदू धर्मामध्ये जर 10 भाकरी केल्या तर त्यातली एक भाकर आम्ही गायीला खाऊ घालतो आणि ह्याच देशात राहून काही लोक भाकरी सोबत गाय खातात, कसा सर्व धर्म समभाव होईल हे पटवून दिलं मी. ओके. आता मला असं म्हणायचं की मुळातच भारत, संविधान, या सगळ्या आपल्या गोष्टी, आपण जो काही आपल्याला अधिकार दिलाय, जसं तुम्ही त्याच संविधानाचा वाक्याचा वापर करून तुम्ही म्हणाला होतात की संविधानानं मला तो अधिकार दिलेला आहे आणि मी ते मांडू शकतो. इथं तुम्ही संविधानाचा बरोबर हे करताय, अस्त्र म्हणून वापर करता. अगदी. आणि इथं मात्र संविधानातच जो उत्तमाची भूमिका मांडलेली आहे सर्व धर्म समभावाची, जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात जर सर्व धर्म समभाव हा शब्द संविधानात घातलेला असेल तर मी त्या दिवशी जे बोललो सर्व धर्म समभाव हे खोटारडं वाक्य आहे, मी जाहीर माफी मागल. बाबासाहेबांनी किंवा त्यांच्या काळात संविधानामध्ये सर्व धर्म समभाव हा शब्द नाहीये. 1976 साली, जर मी चुकत नसेल साल. मग तुम्ही तेच संविधान धरून चाललाय. नंतर अमेंडमेंट झालेले आहेत ना. पण ते सोयीने झाले साहेब, सोयीने झाल्या त्या. पण संविधान म्हणून आपलं संविधान बघा, मी बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर करतो. मग बाबासाहेबांचं संविधान आहे ना. आपण कोणी त्याच्यात बदल कोणी केला नंतर 1976 बदल कोणी केला? मी बाबासाहेबांचं जे संविधान आहे त्याच्या विरोधात जर बोलत असेल, त्यांनी जे टाकलंय त्याच्या विरोधात बोलत असेल ना दादा, माझ्यावर आक्षेप घ्या. बरं चला, बर मला तुम्ही पटवून द्या. आता हा सर्व मला नाही तर माझ्या शंकेचं निरसन करा. नाही, शंकेचं निरसन करण्यापेक्षा तुम्ही एक पटवून दिलत ना आता, गाय आणि भाकरी आणि या सगळ्या गोष्टीतून तुम्ही म्हणाला. तुमची वाक्य मी ऐकवतो तुम्हाला. जर कोणी म्हटलं मी देशात फार मोठा नरेटिव्ह सेट केला गेला, कोणीही यायचं शाळेच्या भिंतीवर लिहून टाकायचं सर्व धर्म समभाव, कुणीही यायचं आणि नगर परिषदेच्या गाडीवर लिहून टाकायचं सर्व धर्म समभाव, पण आपल्या लोकांना वाटलं हे वेदातलं काही वाक्य का गीतेतलं वाक्य, या जगातलं सर्वात मोठं खोटं वाक्य सर्व धर्म समभाव, 1 नंबरचं खोटारडं घाणेरडं वाक्य सर्व धर्म समभाव घटनेतलं वाक्य. ओके, हे सगळं जे काय आहे ते मला असं म्हणायचं आहे की मुळातच तुमचीच एक ओवी आहे, म्हणजे अर्थात तुकारामांची, आणि तुम्ही सुंदररित्या ती मांडली पण होती मला आठवते. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नाही. हा स्वधर्म आहे. श्रीकृष्णाने पण एक उत्तम आपल्याला भगवद्गीतेत एक वाक्य सांगितलं होतं की परस्परो है ना, परस्परो धर्म भयावहे. ओके, आणखी एक वाक्य सांगतो, धर्मो रक्षती रक्षिता. हा सगळ्याचा जो धर्म शब्द आहे ना, धर्म हे काय, धर्म म्हणजे काय हे पण सांगा मला. धर्म म्हणजे विचार आहे. आता तुम्ही म्हणाल मग धर्म म्हणजे आता तुम्ही म्हणाल प्रत्येक धर्माचे विचार, विचारानुसार कृतीनुसार कर्म. खरं की नाही? खरं आहे, मी ठाम आहे त्या बोल. खरं की नाही? धर्म बदलला का विचार बदलतोय, विचार बदललाय का कृती बदलते, आणि विचार बदलल्यामुळे निरनिराळे धर्म निर्माण झाले. आणि म्हणून प्रत्येक ज्याला त्याला आपापल्या धर्माचा अभिमान पाहिजे. जर त्या धर्मातले विचार चांगले असतील तर. मला माझ्या हिंदू धर्माचा अभिमान काय, माझा धर्म सांगतो ना सगळ्यांना सुखी करायचंय,
म्हणून मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. असं प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माचा अभिमान आहे. कुठं कुठं जर सांगितलंय का असं सगळ्यांना सुखी करायचंय? अनेकांनी तर धर्मामध्ये त्यांच्या सुखी करावं न करावं हा नंतरचा मुद्दा. प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माचा अभिमान आहे. अभिमान आहे, पण माझं मत आहे जर विचार चांगला नसेल ना तर त्या धर्माचा त्याग पण केला पाहिजे. हा, तो त्याग केला पाहिजे, तो त्याच्यावर डिपेंड आहे, तो करायचा का नाही. त्याला आग्रह नाहीये, बरोबर ना. माझं त्याला आग्रह. आपण आता त्या काळात शेख मोहम्मद सांगू शकलं नसतं, पण ते मनाने स्वीकारला होता त्यांनी. बरोबर ना. कबीर महाराज अत्तारांना सांगू शकता का? मनाने स्वीकारले. ऐका दादा, हे जे आपल्याकडे जे आपण शेख मोहम्मद महाराजांचं उदाहरण देतो, कबीरदास महाराजांचं उदाहरण देतो, लतीफ महाराजांचं एक उदाहरण देतो. तो काळ असा होता की तुमच्या कृतीवरनं तुमचा धर्म कळायचा. आणि कबीर महाराज असतील, लतीफ महाराज असतील, ही सगळी जी शेख मोहम्मद महाराज असतील, यांच्या काय मानेवर सुरे ठेवून बाकीच्यांसारखं आपण त्यांचं धर्मांतरण नाही केलं, व्हा हिंदू. त्यांना ही संस्कृती, इथला विचार, इथली परंपरा, इथलं तत्वज्ञान आवडलं आणि त्यांनी स्वतःहून शेख मोहम्मद महाराजांची करंगळी, म्हणजे त्यांना लहानपणी जेव्हा सांगितलं की हे प्राणी विरी जनावर कापायचे, आपला तो सगळा धंदा आहे, व्यवसाय, ते म्हणाले अरे बापरे. त्यांनी करंगळी कापून पाहिली, वेदना झाल्या, अरे बापरे, मग प्राणी मात्रांना किती परहित ते पुण्य पापती परपिडा. आणि मग तिथून पुढे शेख मोहम्मद महाराजांनी हिंदू धर्माची जी संस्कृती आहे तो विचार सगळा पुढे घेऊन गेले. संजीवन समाधी त्यांनी घेतली. त्यांच्या कृतीवरनं ते एकंदरीत हिंदू आहे. ते जन्माला कुठे येऊ द्या. हिंदू या शब्दाचा अर्थ काय? हिंदू या शब्दाचा अर्थ या विचारसरणीनुसार चालणारा, कधी स्वातंत्र्यपूर्व काळात, कारण की स्वातंत्र्यानंतर एक डॉक्युमेंटला महत्व आलं, कागदाला. आता तुम्ही आधार कार्डापर्यंत याल. मला एक म्हणायचं, आणि माझा तो आग्रह, ज्याला हिंदू धर्माचा लय पुळका आहे त्याने रीतसर हिंदू व्हावं, त्याने खोटं बोलू नये. ऐका ना, मला वाटत एक वाटत एक असं त्याने वागू नये. भगवद्गीतेत जे म्हटलं, परस्परे धर्मो भयावहा, तर त्यावेळी काही वेगळे धर्म होते का? त्याचं कारण असं, हे जे आपण नावं घेतो आता काही हिंदू धर्म सोडून, आपल्याला माहिती आहे त्यांची वर्ष कधी आहे, तर भगवद्गीता 5000 वर्षांपूर्वीच्या. आता मला एक असं म्हणायचं आहे, धर्म आणि अधर्म याच्यात युद्ध होऊ शकतं, बरोबर? चांगलं आणि वाईट याच्यात युद्ध होऊ शकतं, है ना. वाद संवाद या दोघांमध्ये डिबेट होऊ शकतं. धर्माधर्मात कसं काय होऊ शकतं? ते नाही होऊ शकत. कोण करते? हा, मग हिंदू या शब्दाचा अर्थ जर आणखी फोडायचा म्हटला, म्हणजे मी माझ्या परीने थोडस विचार करतो, हिंदू म्हणजे तुझ्याकडे जे हिन आहेत ना, किंवा ते जे तुला हिन करतात त्यांना धुवून काढ बाबा. आणि ही शिकवण आम्हाला हिंदू धर्माने आपल्याला दिलेली आहे. ते कोण आहेत हेही सांगितलंय. विषय आहेत, विकार आहेत, सगळं आहे, माया आहे, मोह आहे. कीर्तन आहे ना, ही धुण्याची मशीन आहे. प्रवचन, निरूपण ही धुण्याची मशीन आहे. खूपच बरबटलोय ना, जा कीर्तनाला, तो आणखीनच धुणार. तमाशाला गेला तर तो सुधारणार आहे का? तो आणखी बरबटेल. बरोबर, मग हा फरक आहे. सो ही जी कीर्तन पायरी आहे, ही भक्तीतली सुद्धा दुसरी पायरी आहे. पहिली नाही, पहिली श्रवण पायरी आहे, ज्या नवविधा भक्ती आपल्याला सांगितल्या. श्रवण पायरीवरच मनुष्य राहत नाहीये, तर तो कीर्तनात जाणार कधी? आणि तुम्हाला आठवत आहे, सुंदर ओवी आहे, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, दुसरं आहे, दुय्यम, तिसरं सावध, पण चौथा आक्षेप पुढं. जी हरिकथा निरूपण आहे, ज्या हरिकथेच्या निरूपणासाठी श्रोते आलेले आहेत, त्यासाठी कीर्तनकार उभा आहे. जो कीर्तन म्हणजे तनातली कीड करणारा, किरकिर करताना ते त्यांना काढून टाकणार, त्याला कीर्तन म्हणतात. प्रवचन, परवचन काय आहे ते सांगणारा. मग ही सुंदर भूमिका तुमच्याकडे आलेली असताना, एवढं सुंदर तुमच्या वाणीतून मला आत्ताही, अजूनही मला ती प्रेरित करते, वाल्या कोळीची गोष्ट. तर त्या मुखातून सतत जय श्रीराम, आत्ताही तुम्ही मुलाखतीला सुरुवात करताना रामकृष्ण हरी जय श्रीराम म्हणालात. त्या मुखातून पुढे त्या रामाच्या पुढे नथू शब्द कसा काय लागला? काय म्हणजे घेणं देणंच नाहीये. ज्या मुखातून सतत रामनाम येतं, ज्या मुखातून सतत विठ्ठल पांडुरंगाची भक्ती होते, त्याच मुखातून नथुराम शब्द येतो. आणि कशासाठी? म्हणजे लोक काही चर्चा म्हणतायत की अरे मुंह में राम आणि हृदय में नथुराम. संग्राम बापूंकडे बघून आम्हाला असं कधी वाटलं नाही. आता त्यांच्या मनात आलेली शंका काढायची कशी? अरे ह्यांनीच आपल्याला वाल्या कोळीची गोष्ट सुंदर सांगितली होती. ज्या वाल्या कोळीचा वाल्मिकी करण्यासाठी त्याला राम सुद्धा उच्चारता येत नव्हता राव, त्याला मरा मरा म्हणता म्हणता राम झाला. आज त्याच संग्राम बापूंच्या मुखातून नथुराम शब्द येणं,
हे दुर्दैव आता नाही. आता आता अगदी अगदी सर, म्हणजे मला तुमचं सगळं बोलणं ऐकताना इतका मीच भारावून गेलोय की मला असं वाटतंय की जणू फक्त भेटा नाही डोक्यावर. म्हणजे मला इतके तुम्ही माझ्या जवळचे वाटताय. मला फार आवडते म्हणजे जे तुम्ही सांगितलं ना, पहिले ते हरिकथा निरूपण आणि दुसरे ते राजे राजकारण. हरिकथा निरूपण आम्ही करतोयच, पण दुसरं ते राजकारण ते टाळून चालणार नाही. येऊ ना आपण ते हा, मला ते फक्त टाळून चालणार मला नाही. ह्या शब्द पहिलं मला पहिला याचं मुद्दा उत्तर द्या ना. पहिला मुद्दा ते टाळून आपल्याला चालणार नाही. आपल्याला राजकारणावर लक्ष केंद्रित करावंच लागेल, हा मुद्दा. आता पुढचा मुद्दा की माझ्या मुखामध्ये नथुरामजींचं नाव का आलं? जी नको. का नको? त्याचं का कारण नको? त्याचं कारण मी तुम्हाला हा. सांगतो. तुम्ही जर ते मान्यच केलं असेल ना तर मी तुम्हाला नाही अडवू शकत. हा ते तुम्हाला नाही अडवू शकत. हा हा बरोबर. हा पण त्या नथुरामाने केलेलं कृत्य तुम्हाला मान्य आहे का म्हणून तुम्ही जी लावताय याचं पण तुम्हाला पटवून संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावं लागेल. हा देतो मी नथुरामजी का म्हणतो माहितीये? सांगू मी का म्हणतो? देशभक्तच होते ते पण. त्यांचं भांडण काय सातबाऱ्यासाठी किंवा पैसे उधार दिले म्हणून रिटर्न देत नाही असं भांडण नाही. त्यांचंही देशभक्तच आहे. ते पण प्रसिद्ध पत्रकार होते, देशभक्त होते, स्वातंत्र्य चळवळीतले कार्यकर्ते होते. त्यांना जी का लावायचं नाही? का लावायचं नाही जी त्यांना? बरं मग का लावायचं? देशभक्त होते ना ते पण. अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न ते बघत होते की जोपर्यंत अखंड देशात जिथं फाळणी चालली आहे, भारताची तुकडे पडताय, त्यांच्या डोक्यात काय माहितीये? माझ्या देशाच्या फाळण्या होऊ नये. आणि ते काय म्हणताय, जेव्हा अखंड हिंदुस्थान होईल तेव्हा माझ्या अस्थी तुम्ही सिंधू नदीत विसर्जित करा. जी का लावायचं नाही त्यांना? आपल्या राष्ट्रपतीची हत्या केली त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही, पण ते नथुरामच्या प्रेमाबद्दल तुम्हाला छान वाटतं. ते तुम्ही मांडा ना. मला मी कुठं विरोध करतोय? मी महात्माजींचा कुठं विरोध? त्यांनाही जीच लावतोय मी महात्माजींना पण जी लावतोय. पण लगेच मी नथुराम नाही म्हणू शकत, मी जी लावणार साहेब. मी काही स्वभाव नाही ओळखू शकत, पण तुमच्या स्वभावाबद्दल एक बोलू शकतो वाक्य. बघा ऐका, संग्राम बापू जेव्हा कीर्तनाला उभे राहतात ना काय, तेव्हा असं वाटतं कीर्तन संपवच नाही, कारण की अभंग सोडवायला घेतला की कीर्तन संपलं आता शट. पण जेव्हा संग्राम बापू, नथुराम, हिंसा, लॉरेन्स बिश्नोई या माणसांबद्दल हिंदुत्वाबद्दल बोलायला लागतात ना, तेव्हा असं वाटतं यार हेच का ते संग्राम बापू ज्यांनी आपल्याला भागवत धर्म काय, वारकरी धर्म काय, संत तुकारामांचा अभंग काय, ज्ञानेश्वरी काय. तुमचं एक सुंदर वाक्य अजूनही मला आठवतं, मी मध्ये दुसरीकडे घुसतो. वारकरी धर्माची पताका असो, हिंदू धर्माची पताका असो, भगवीच आहे. भगवं म्हणजे कशाचं प्रतीक आहे हे तर मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तेवढी माझ्याकडे अक्कल पण नाही. मग एवढं सुंदर असताना हा ट्रॅक कुठून आला मध्येच, कशासाठी? आणि हिंदुत्वाचा ट्रॅक कशा? हिंदुत्ववादी कीर्तनकार म्हणून घेण्यात आम्हाला रसच नाही आहे. संग्राम बापूंकडे बघताना आम्हाला संग्राम बापूंकडे बघायचं आहे की अरे आज ह्या अभंगाला काय ताकद लावणार असतील, काय प्रसंग मांडतील, काय ओव्या मांडतील. मला आजही आठवते बाबासाहेब दांडेकरांचं एक वाक्य होतं, प्रमाण आणि संबंध अशी ओवी असली पाहिजे. मी तुम्हाला काय करणार दांडेकर, म्हणजे काय बोलायचे ते. म्हणजे बाळासाहेब भारदे काय, आता भारदे ते आडनावतच त्यांचं पण अभंगच होतं ते. पण मलाही म्हणजे अशी माणसांच्या ह्याच्यात तुम्ही वावरलेला आहात. चोपदार साहेब असतील, आणखी वारकरी शिक्षण संस्थांनी तुमचे आणखी संबंध आहेत बरेच, एवढ्या लोकांच्यात तुम्ही वावरलेला आहात. हा हिंदुत्वादी ट्रॅक कुठून आला मध्येच? तुम्ही करा ना ती कीर्तन सेवा, आमच्या सर्वसामान्य माणसांच्या तनातली कीड, मनातली कीड घालवा ना. एक सुंदर ओवी आहे, ती ओवी तुम्हाला पटेल की नाही मला माहीत नाही, पण तरी देखील ऐकवतो. माझं ऐकवण्यात एक काम आहे. कीर्तन ऐकता संदेह पडे, शंका यावी लागते कीर्तन ऐकताना. सत्य समाधान ते उडे, नीती न्याय साधन मोडे, ऐसे न बोलावे. बरोबर ना? कीर्तन असताना संदेह उलट उडाला पाहिजे, गगनात गेला पाहिजे, विरून गेला पाहिजे, शिल्लकच नाही राहिला पाहिजे. कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र, हरी कीर्तने प्राणी मात्र सुशीळ होती. सदाचारी बनली पाहिजे, ती बनली पाहिजे, सदाचारी बनली पाहिजे. नक्कीच आम्हाला संग्राम बापूंचं कीर्तन ऐकल्यानंतर असं वाटतं रे माझा आता प्रवास संत तुकारामांसारखा व्हायला पाहिजे, पण त्याच्याआधी मला पहिल्यांदा संग्राम बापू बनलं पाहिजे, त्यांच्यासारख्या ओव्या व्हायला पाहिजे. त्यांच्यासारख्या नुसत्या ओव्या ऐकून उपयोग होत नाही,
त्या फोडता आल्या पाहिजेत, त्या फोडून त्यातलं रस काढता आला पाहिजे. अगदी जसं एक साधी गोष्ट आहे, एकदम सिंपल. माझ्या मित्राची ऊसाचा फड आहे, शेती आहे. मला त्यांनी तिथं नेलं. अख्खा ऊसाचा फड काय 4 एकरात आहे, तो दाखवला, फिरवला आणि म्हणला जा टाटा बाय बाय. अरे काय उपयोग झाला मला त्याचा? अरे याड्या, नुसतं ऊसाची फड फिरवलंच तुम्हाला. बरोबर. तसंच कीर्तनकार नुसत्या ग्रंथातल्या ओव्या घेऊन नुसत्या ओव्या पारायण करत बसला तर काय उपयोग आहे? अरे ती ओवी फोड, त्यातला रस काढ आणि तो 5 भक्ताला, त्या श्रोत्याला. अरे येड्या, ऊसाची रस फड दाखवताना एक कांडकं तोडून नुसतं जरी दिलं असतंस ना सोबत, तरी खात खात गेलो असतो, मग बोललो असतो 10 ठिकाणी माझ्या मित्राचा ऊस लय गोड आहे. बरोबर. मग एवढं सुंदर रसाळ काम तुम्ही करताय, कुठे हिंदुत्वाकडे वळताय? हिंदुत्व म्हणजे मला असं नाही म्हणायचं की तुम्ही हिंदू धर्माबद्दल बोलूच नाही आणि हिंदुत्वाबद्दल त्याच्याबद्दल मला म्हणायचंच नाही. हे नथुराम आणि हे बिश्नोई हे तुमच्याकडे नको आहेत. या गोष्टी कशाला हव्यात तुम्ही? आणि मला एक आनंद आहे की तुम्ही कीर्तन करताना तिची ओवी फोडलीत ना तुम्ही. एक म्हणजे आपण एका सहाय्यक काय जबरदस्त फोडली आहे ती. संत ज्ञानेश्वर शिवाजी महाराज घेऊन तुकारामांच्या माध्यमातून बाहेर काढलीत. अवघे करू आणि जो ताल उचलला असा फोडणारे संग्राम बापू ओवी. आज हा धर्म, तो धर्म, ही जात, तो जात, तो पंथ, दादा कशाला? दादा, मी गोड गोड बोलणारा कीर्तनकार नाहीये. पण तुमच्या माझी मत मी परखडपणे तुका म्हणे बीड खोटी हे जे तुम्ही जे पेराल ते गोडच आहे ना. पण तुम्ही जे सांगताय ना, नाही मी माझं काही चुकतंय का तुम्ही? अजिबात चुकत नाही, अजिबात चुकत नाही. तुम्ही फार फार चांगल्या पद्धतीने सांगताय. मुद्दा एवढाच आहे की तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराची पोटी. आपल्याला भीड भाड बाळगून चालणार नाही. विंचू देवाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, आदमासी व्हावे आदम. म्हणजे तुम्ही लाख देवपूजा करताय, तुमची इच्छाच आहे समाज शांत राहावा, आनंदी राहावा, पण समोरच्या देवाजवळ जो आलाय पूजा करत असताना तो विंचू आहे. त्याला आपण जर गोंजारण्याचा प्रयत्न केला, भाऊ असं वागावं, भाऊ तसं वागावं, हे अमुक ते तमुक, तो काय करणार आहे माहितीये? ठाणका देणार आहे ठेवून तुम्हाला, दंश करणार आहे. तिथं काय आपलं कर्तव्य, तिथं आपला धर्म आपल्याला काय सांगतो? चप्पल घे आणि त्या विंचवाच्या डोक्यात घाल. तुम्हाला विंचवाला पर्याय काय द्यावा लागणार आहे? चप्पलच द्यावी लागणार आहे. त्यावेळी म्हणजे बघायची गरज नाही तो कुठं बसलाय, तो विंचू कुठं बसलाय बघायची गरज नाहीये. त्याला पर्याय द्यावा लागेल आपल्याला, त्याला पर्याय आपल्याला द्यावाच लागेल त्या विंचवाला. आणि मग ही जे माझी जी वक्तव्य आहेत काही, म्हणजे लॉरेन्स बिश्नोई जे वक्तव्य माझं समजा मी सांगतोय, का सांगतोय की परधर्मातले गुंड आम्हाला जेव्हा धमक्या देत आहे आमच्या सहकार्यांना, तेव्हा त्यांना मला सांगावंच लागेल ना की दाऊदचा काळ संपलाय, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू आहे. कारण तुम्ही कीर्तनकारांचं तर ऐकणार नाही, कारण तुम्ही कोण आहे? नराधम आहेत. हे बघा, तुमच्या कीर्तनाची इतकी ताकद आहे की समोर असलेला कितीही माणूस कसा आहे, अरे वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. तुम्ही सुंदर गोष्ट सांगता. मग तुमच्या कीर्तनात जर एखादा कोणतरी आला जो असा काहीतरी गुंड आहे, समजा मी गुंड आहे आणि मी आलो तुमचं ऐकलं, मी भारावून गेलो, मला विष्णू व्हायची काय गरज आहे? मी तुमच्या कीर्तनानंच क्लिअर झालोय ना. कोण मग मी कुठंच म्हणत नाही ना विष्णू व्हा, मी कुणालाच म्हणत नाही विष्णू व्हा. तुम्ही विष्णू व्हा असं जर सांगतच नाहीये कुणाला, अजिबात सांगत. तुम्ही नथुराम का होताय? काय गरज आहे? संत तुकाराम आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत, भगतसिंग आहे, सुखदेव आहे, एवढे सगळे असताना तुमच्या समोर आदर्श, ह्या नथुराम व्हायची काय गरज वाटते तुम्हाला? देशभक्त आहे ना ते. भगतसिंग कोण आहेत? मग सुखदेव कोण आहेत? राजगुरू विरुद्ध लढले. सुभाषचंद्र बोस कोण आहेत? कीर्ती आझाद कोण आहेत? चंद्रशेखर आझाद कोण आहेत? मग त्यापैकीच एक नथुरामजी गोडसे पण आहे. त्यापैकीच कशाला धरताय तुम्ही? त्याचं कारण एवढ्या ह्याच्यात धरून तुम्हाला नथुरामच एक्स्ट्रा कशाला पाहिजे? ते काय सप्लिमेंटरी जोडायचे का तुम्हाला? त्यांचा एवढा विटाळ का? पण मला एक म्हणायचंय, त्यांचा विटाळ करण्यापेक्षा त्यांनी काय कृत्य केलंय या कृत्याला धरून बोलायचंय. मला नथुरामांबद्दल काही बोलायचं नाही. त्यांनी कृत्य काय केलं मला त्यांच्या कृत्याचं समर्थन करायचं नाहीये, पण त्यांनी जी देशभक्ती केली त्यांच्या आयुष्यात ना, तिचा पण आदर आपल्याला करावा लागेल. तिचा पण, हा पण शब्द फार महत्वाचा आहे तुमचा. हा पण तुम्ही लक्षात ठेवतो. पण आहे. हो, म्हणजे यांचा तर करावाच लागेल, पण तिचा पण, असं म्हणाल ते. मग यांचा करावा लागेलच ना. मग तुम्हाला जर मांडायचं तर हे मांडणार तुम्ही. का श्रीकृष्ण, का श्रीरामापर्यंत पोचवत नाही आम्हाला? मी तर म्हणतो आमच्यासारखी 10 गुंड तुमच्या कीर्तनात आणून ठेवले, काय हिंमत आहे आमची कीर्तन हे करायची? जर आमच्यामध्ये तो गुण असेल
की नाही आता बदलावं लागेल, आणि तो गुण आपल्याच संतांनी दाखवला आणि अहो, बदलले. दादा मी तेच करतोय, बदलले. मी तेच करतोय. त्यांना लॉरेन्सची गरज नाही पडली. लॉरेन्सची गरज नाही. साधू संत आहे ना लॉरेन्स पर्यंत त्यांना गेले, नथुरामाची गरज नाही पडली. साधू संत लॉरेन्स पर्यंत गेले, मी पण जातोय. कसे गेले सांगतो. तो वाल्या गोळी जो होता ना, दरोडे टाकत होता, लोकांना मारत होता, नारद महर्षी जर नसते जात ना त्याच्यापर्यंत, तर त्या वाल्याचा वाल्मिकी महर्षी झाला नसता. वाल्याचा वाल्मिकी झाला ना. पण मी जेव्हा केव्हा तरी लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेतो ना, त्याचे जे फॉलोअर्स असतात, चाहते असतात ना, ते दुसऱ्या दिवशी म्हणतात या संग्राम बापू भंडारेचं कीर्तन कुठे आहे, तो जरा आपल्या विचाराचा वाटतो. ते माझ्या कीर्तनाला येऊन बसतात, लॉरेन्स बिश्नोई समर्थक. आणि कीर्तनामध्ये मी जेव्हा त्यांना धर्माभिमान सांगतो, ती पोरं काय म्हणतात माहितीये, आता आपल्या शक्तीचा उपयोग, आपल्या ताकदीचा उपयोग चुकीच्या कामांसाठी नाही करायचा, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी करायचा. मी आहे ना गुन्हेगारांना सुद्धा धर्माभिमानी करण्याचा प्रयत्न करतोय. मी खऱ्या अर्थानं धर्माची चळवळ पुढे घेऊन चाललोय. मी स्वतःहून उदाहरण दिलं की 10 गुंड आणून बसवले तर सुधरवतील ना. मग तेच काम तर करतोय आम्ही. मी आहे ना, मी नाहीये. बोलविता धनी वेगळाची तो मी नाहीच आहे. तो करणारा वेगळा आहे. कसं आहे, अभिमाने उठे मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. त्या अभिमानाला जागा करण्यात काय अर्थ नाहीये. मला इतकंच म्हणायचंय की संग्राम बापूंकडे मी नाही म्हणून संग्राम बापूंकडे अनेक जण आहेत. बरोबर ना. जर मी असताना तर संग्राम बापूंना असं कोणी बोलवलं नसतं. 100% आता ते अमोलजी कातळ आले, माझ्या पायाला लागले, मी त्यांच्या लागलो. का लागलो? आपण एकमेकांना आदर दिला पाहिजे ना. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, नम्र झाला बुता त्याने कोंडिल्या. मी जर गुन्हेगार असतो किंवा गुंड प्रवृत्तीचा समर्थक असतो ना, मी ताट छाताड काढूनच उभा राहिलो असतो. मी माणसं जोडली. बरोबर. मी आहे ना चुकीची वागणारी माणसं योग्य प्रवाहात कसे आणता येतील, धर्माच्या चळवळीत कसे आणता येतील, त्यासाठी मी प्रयत्न करतोय. पण माझा एखादा शब्द पकडायचा म्हणजे एखाद्या सभेत मी एखाद्या गुंडाला लॉरेन्स बिश्नोईचा पर्याय दिला म्हणून संग्राम बापू भंडारीला टार्गेट करायचंय. मला एखाद्या दिवसासाठी, मी नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलंय, मी मान्य करतो, पण त्यावेळी काय सिच्युएशन होती हे कोणच दाखवत नाही, कोणच सांगत नाही. मला का नाव घ्यावं लागलं नथुरामजींचं? झालं ते सगळं त्यांना अंतर्मुख करण्यासाठी वगैरे तुम्ही म्हणालात वगैरे, ते सगळं झालं. बरं, चला आता मला नथुराम लॉरेन्स बिरेन्स काय नको. आपली जी बैठक आहे ती आध्यात्मिक आहे आणि त्या अनुषंगानं शेवटला आलोय. अगदी शेवट समारोप करतोय आपण. आम्हाला संग्राम बापूंचं कीर्तन बघायला, आम्हाला संग्राम बापूंच्या मुखातून अभंग ऐकायला जसं पूर्वी आवडत होतं, याही वेळी आवडेल, यानंतरही आवडेल. आता फक्त त्यामध्ये ते कीर्तनच असावं. ते नारदीय व्यासपीठाच्या गादीवर जेव्हा असतात तेव्हा संग्राम बापूंच्या माध्यमातून, सुंदर वेळी मला परत एकदा सांगा, कीर्तन चांग कीर्तन चांग ओय अंग हरिरूप. वास. आता हरिरूपच अंग झालंय, तर मग त्याला बघता क्षणी पांडुरंगालाच आम्ही पाहणार आहोत की त्यांच्या मुखातूनच त्या ओव्या येत आहेत आणि जणू काही तेच प्रत्यक्षात उभे आहेत. तर यापुढे सुद्धा संग्राम बापूंच्या नावापुढे, संग्राम या नावापुढे बापू असावं, बापू निघू नये. का तर बापू हे अहिंसा या शब्दाचं प्रतीक आहे. आणि संग्राम बापूंना कीर्तनाच्या माध्यमातून समोर आलेल्या हिंसात्मक माणसांच्या, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, कामना, भावना, मनीषा, इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा या सगळ्या माणसांमधनं एक सुंदर स्वरूप जर बाहेर काढवायचं असेल तर तुमच्या अहिंसेची गरज आहे आम्हाला. तुमच्या कीर्तनातून आम्हाला सुधरवायचंय, बिघडवण्यासाठी आम्ही नाही आलोय. आम्हाला सुंदर आहे ना, घडले बिघडले तुकारामांचंच ते सुंदर आहे. तर मला इतकंच म्हणायचंय की आम्हाला घडवणारे कीर्तनकार हवेत. बी घडवणारे चालतील, बी घडवणारे, पण बिघडवणारे नकोत. सो यापुढं तुम्ही लॉरेन्ससाठी सेपरेट कार्यशाळा घ्या, त्यांच्यासाठी सेपरेट शिबिरं घ्या, पण आमच्या समाजासाठी, आपल्या सगळ्यांसाठी जे संग्राम बापू म्हणून यापुढे बापू नाव काढणारं नाही याची शाश्वती आम्हाला द्या. आणि बापू काढलं की तुम्ही नथुराम धरणार आणि ते नको. म्हणून बापू नाव राहू देत. आणि तुमच्या पुढे एक शब्द आहे, शब्दप्रेमी. त्यामुळे तुम्ही शब्द इतके जपून वापरले पाहिजेत, कारण तुम्ही शब्दांच्या प्रेमात आहात. ते शब्द फोडताना आम्हाला तुम्ही त्यातला गाभा देता, है ना. जसं टरफल फोडून शेंगदाणा आला, त्या टरफलाची किंमतच शून्य झाली. अर्थाला किंमत आहे, शब्दाला नव्हे. त्यामुळे तुम्ही जी सार जे निवडलेलं आहे ना शब्दप्रेमी, तो शब्दही कायम राहू द्यात. नथुराम प्रेमी म्हणून येता कामा नये. आमची एवढीच इच्छा आहे, आमची एवढीच इच्छा आहे. मी तुम्हाला कोण सांगणार, मी अल्पबुद्धीचा व्यक्ती आहे, पण मला इतकंच कळतं असे हजारो संग्राम बापू तयार व्हावेत, पण ते अहिंसा प्रेमी असावेत. त्यांनी तुकाराम व्हावं. तू का राम,
मी पण राम असं व्हावं. त्यांनी ज्ञानेश्वर सारखं व्हावं, त्यांनी भगतसिंग सुखदेव राजगुरूंसारखं व्हावं, वेड्यासारखं आमच्यासाठी पागल व्हावं त्यांनी, की का कुठला अभंग घेऊ आणि समोरच्या श्रोत्याला त्याला उत्तम असं ज्ञान प्राप्त करू असं व्हावं. पण त्यांनी नथुराम होऊ नये, त्यांनी बापू सोडू नये, एवढीच आमची इच्छा आहे, एवढीच तळमळ आहे. आणि शेवटचा बोला बोला. मी तुम्हाला एवढीच एक खात्री देतो या निमित्तानं, जो हिंदू म्हणून येऊन बसेल ना, स्वतःतलं हिंदुत्व घेऊन या परंपरेचा आदर राखत आपल्या सगळ्या संस्कृतीचा, त्याच्यासाठी मी नेहमी बापूच राहणार. पण जर एखादा हिंदू विरोधी होऊन येत असेल आणि या परंपरेचा अपमान करणार असेल, संस्कृतीचा अपमान करणार असेल, तर त्याच्यासाठी आपण संग्राम का होऊ नये. जर तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलंय, भले तरी देऊ, तुमचं नाव बघितलं का नाही, भले तरी देऊ कासे शिलंग, तो अभंग सगळे सोयीनुसार वापरतात, सगळे सोयीनुसार. लगेच नाठाळाच्या माती हाणू काठी है ना, पण याच तुकारामांनी शिकवलेली ओवी आहे, कुणाही देहाचा न घडो मत्सर. मग कोण मत्सर करतंय ते चुकीचं, आम्ही त्यांचा मत्सर करत असतो ना, ते बरोबर असते तरी त्यांच्या डोक्यात काट्या घातल्या असत्या. पण तुमच्या नावाचं एक वैशिष्ट्य काय, आता तुम्हालाही सांगतो, संग्राम पण आहे आणि बापू पण आहे, हिंसा पण आहे आणि अहिंसा पण आहे. हो, ती अहिंसा आहे ना भक्तासाठी आहे ना, पण जी हिंसा आहे ना ती राक्षसासाठी. पण या संग्राम बापूच्या कपाळी त्या विठ्ठलाच्या चरणाचा भंडारा एवढं विसरू नका. भंडारा कधी काढू नका. तो भंडारा उधळवायला पाहिजे, तो तमाम श्रोत्यांवर, जे श्रोते तुमच्याकडे आलेले आहेत. बस अगदी शेवटपर्यंत येतो. आणि हा एक राजकारणाचा जो शब्द तुम्ही काढला त्याच्यावर फक्त मी येणार आहे. राजकारण तो शब्द राहिला अगदी शेवटाकडे. राजकारण बहुत करावे, बिनधास्त करा, कोणी अडवलंय, पण कळोची नेदावे. कळू नये ह्या हाताला की हा राजकारण करतोय. परस्पर पीडा करू नये अंतःकरणी. बस एवढंच आपल्याला हवंय. दुसऱ्याला पीडा होईल असं बसेल असं करू नये, असं राजकारण घडू नये, एवढीच इच्छा. कीर्तनात राजकारण नको. मी तर म्हणतो कीर्तनच असं सुंदर आहे की जिथं राजकारणच बाजूला पडतं. एवढंच कशाला कीर्तनात. दादा तुमच्यासारखे मंडळी असं जर बोलले तर कसं रामराज्य होईल हो. भगवान श्री तुकाराम महाराज म्हणताय झाले रामराज्य, काय उणे आम्हासी, ते रामराज्याचे पुरस्कर्ते. आणि आपण जर राजकारणाकडे दुर्लक्ष केलं तर काय देशाची अवस्था होईल. मला हेच म्हणायचं, कीर्तनात राजकारण नको. का नको? कीर्तनात नको. कीर्तनात उभी घेतलेली. कीर्तनामध्ये आपल्याला सगळ्या मुद्द्यांना, मी आता जी मी तुम्हाला मी ओवी सांगितली ना, ही समर्थ नामदास दासगुरू दुसरे ते राजकारण. आणि आणखी एक आत्ताची, राजकारण बहुत करावे परी कळोची नेदावे. कळून देऊ नका की तुम्ही राजकारण करता. हे बघा, मग तेच तर मी उघड आणि ओपनली जे करता. मी तेच सांगतोय, मी राजकारण करतच नाही, मी माझ्या हिंदू धर्माचाच प्रचार करतोय. त्यासाठी उदाहरण मी ठेवतो की मुल्ला मौलवी डायरेक्ट सांगताय देवेंद्र फडणवीसांना मतदान करायचं नाही, पण संग्राम बापू भांडारे एवढंच सांगतोय मोदींना साथ द्या. ते डायरेक्ट सांगताय कोणाला करायचं नाही, म्हणजे ते प्रॉपर राजकारण करताय. आणि मी फक्त एवढंच सांगतोय की हिंदू धर्मासाठी मोदींना साथ द्या. मग मी सकारात्मक आहे, ते नकारात्मक आहे. मी कुणाला टाळा हे सांगत नाही, कुणाला साथ द्या हे सांगतोय. चला या सोबतीला आता एक शेवट गोड करू. टाळाच्या पुढचा जो काना आहे तो काढू आणि उरला टाळ. काय टाळायचं तेवढं सांगा, काय टाळायचं तेवढं. लोकांच्या हातात नुसतं टाळ देऊन टाळ वाजवत बसले त्याला, पण काय टाळायचं हे सांगा. आणि कीर्तनात काय टाळायला पाहिजे हे सांगितलं. मी एवढीच विनंती करतो सगळ्यांनाच की आपल्या ज्ञानोबा तुकोबांनी जो जे वांछिल तो ते लावो म्हटले, बरोबर. छत्रपती शिवराय शंभूराजे रयतेचं राज्य म्हटले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही म्हटले. मग एवढीच विनंती सगळ्यांना, ज्याला जे वाटतंय त्याला ते बोलू द्या, त्याच्या अंगावर जाऊ नका, त्याचं ते मत आहे, आवडलं घ्या, नाही आवडलं जय श्रीराम. नक्कीच. आत्ताच आपण संग्राम बापू भंडारे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. ॲक्च्युली मुलाखत नाहीचा हा संवाद आहे. त्यांनी सुंदर सांगितलं शेवटी काय टाळायला पाहिजे, कुठं टाळा लावला पाहिजे, आणि या टाळेला जी आपली जीभ चिकटते तेव्हा कुठले शब्द देखील बाहेर यायला पाहिजेत. अर्थात हे जे ते व्यक्ती परत्वे आहे. पुन्हा एकदा सांगतो, मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. कीर्तनकारानं गळ्यात टाळ मृदंग वीणा घेतली ना आणि तो नारदीय गादीवर आला की तो बनतोच मुळात श्रोत्याचं सगळं हीन आहे
ते धुवून काढणारा. आणि असेच कीर्तनकार तुम्हाला जर लाभले तर निश्चितपणे पिढी उत्तम होऊ शकते. फक्त संग्राम बापूंचीकडून जी अपेक्षा आहे ती अपेक्षा अर्थात तमाम श्रोत्यांची आहे, तीच फक्त मी त्यांना एकदा ऐकवतो. नाव संग्राम आहे, बापू मागे आहे, पुढे त्याच्या आधी शब्दप्रेमी आहे. बापू सोडू नका, संग्राम नुसता करायचा आहे म्हणून संग्राम करू नका, शब्दप्रेमी राहा. आणि जो भंडारा तुमच्या मुखातून सतत उधळला जातोय शब्दांचा, कीर्तनातून आणखी संवादातून, तो कायम उधळत ठेवा. त्यात कुठेतरी रक्तरंजित नथुराम नको, त्यात देशासाठी रक्त सांडलेले क्रांतिकारक देखील असावेत. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीराम.